नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहरात प्राण्यांच्या डॉक्टरांना विचित्र समस्येला सामोरे जावं लागत आहे. अवघ्या वर्षभरात एकाच चोरट्याकडून दवाखाना फोडून दवाखान्यातील किमती ऐवज लंपास केला जात आहे. मात्र पोलिसांकडून फक्त गुन्हा नोंदवण्याचा सोपस्कार केला जातोय. चोरट्याला जेरबंद करण्याची कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याचं उघडकीस आलंय. कावेसर येथे डॉक्टर ओमकार अमीर पावसकर यांचा प्राण्यांचा दवाखाना आहे. त्यांच्याकडे 2 सहाय्यक नोकरी आहेत. या दवाखान्यामध्ये प्राण्यांची आरोग्य तपासणी, औषध वितरण केलं जातं आहे. तसेच श्वान आणि मांजरींसाठीचं खाद्य देखील विकलं जात आहे. सन 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर पावसकर हे आपला दवाखाना बंद करून गेले असता एका अज्ञात इसमाने दवाखान्याचे शटर उघडून दवाखान्यामध्ये असलेली रोकड आणि प्राण्यांचे खाद्य लंपास केलं होतं. या प्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्षभरात या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश न आल्याने भीड चेपलेल्या चोरट्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास याच चोरट्याने पुन्हा दवाखान्याचे शटर उचकटवून दवाखान्यातील रोकड, मांजरीचे खाद्य असा 96,000चा ऐवज लंपास केला आहे. तसेच दवाखान्यातील CCTV कॅमेरा देखील तोडलेत. मात्र एका कॅमेरामध्ये या चोरट्याच्या हालचाली कैद झाल्या असून दोन्ही चोरी प्रकरणातील चोर एकच असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यामध्ये BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर ओंकार पावसकर पेट क्लिनिक आणि डॉक्टर ओंकार पावसकर पेट शॉप यांचा प्रोप्रायटर. काल आमच्याकडे अशी घटना घडली की आमच्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे. चोरांनी आमचं शटर लॉक तोडून आतमध्ये येऊन बराचसा पैसे आणि बरेचसे सामान चोरी करून घेऊन गेलेले आहेत. त्यांनी शटर आणि लॉक तोडलेला आहे. बाहेरचे CCTV कॅमेरा जे होते ते पण तोडलेले आहेत आणि या व्यतिरिक्त आमचे लाईट वगैरे जे होते ते सगळे फोडलेले आहेत बाहेरच्या हिशोबाने. आणि त्यांनी याच्या पलीकडे जाऊन 1 वर्षापूर्वी आमच्याकडे अगोदर चोरी केली होती आणि आता तोच चोर आमच्या संशयाने तोच चोर परत येऊन आमच्याकडे दुसऱ्यांदा 1 वर्षानंतर येऊन ही चोरी करत आहे. तर आता ह्याला पकडणं आम्हाला खूप गरजेचं झालेलं आहे, कारण आम्हाला असं वाटतं की हा चोर जो आहे हा आम्हाला स्पेसिफिकली टार्गेट करतोय. हा चोर बहुधा आमच्याच क्षेत्रातला आहे, कारण त्यांनी फूडच्या बॅगा शिवाय महागड्या फूडच्या बॅगा शिवाय आणखीन प्राण्यांचे इतर सामान त्यांनी बॅगांमध्ये भरून भरून चोरी करून घेऊन गेलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही पैसे सुद्धा लंपास केलेले आहेत. आतमधले CCTV DVR सगळा चोरी करून घेतलेला आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की पोलिसांनी याच्यामध्ये दखल घेऊन या चोराला यावेळेस नक्कीच पकडावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
ठाणे महापालिकेत जन्मदाखला दुरुस्तीच्या नावाखाली 4,000 बोगस दाखले तयार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागाने मात्र हा आकडा केवळ 700 इतकाच असल्याचा खुलासा केल्यावरून खडाजंगी झाल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की पहिल्यांदा जन्ममृत्यू नोंदी संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 7,000 बनावट नोंदी असल्याचं सांगितलं होतं, परंतु आता बनवाबनवी करून केवळ 700च जन्ममृत्यू दाखले दुरुस्ती करून दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यावरून अधिकारी आमच्या शिष्टमंडळाची खडाजंगी झाल्याचे सोमय्या यांनी म्हटलंय. तसेच 4,000 बोगस जन्म दाखल्यांचे पुरावे दिले असून महापालिका आयुक्त त्यांची स्वतः चौकशी करणार असून वेळ पडली तर वेगळी समिती स्थापन केली जाईल असं देखील आश्वासन आयुक्तांनी दिलं आहे. महापालिकेतील शिवसेना आणि भाजप यांच्या संघर्षाबाबत ते म्हणाले की राष्ट्रीय प्रश्नांवर आमचे दोन्ही पक्ष एकत्र येतात. मुलुंड येथील खार जमिनीवरती धारावीच्या लोकांचं पुनर्वसन केलं जाणार आहे, त्याला विरोध सुरू आहे. त्याबाबत सोमय्या म्हणाले की ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यास माझा विरोध होता, परंतु आता राज्य सरकार त्या जागेवरती परवडणारी घरं बांधणार आहे, त्यामुळे गरिबांना घरं मिळतील. यावेळी सोमय्या यांच्याबरोबरच उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक संजय वाघुले, सीताराम राणे उपस्थित होते. आहे की आता मीटिंग मध्ये खडाजंगी झाली या विषयावर. मागच्या मीटिंग मध्ये ठाणे महापालिकेने 7,000चा आकडा दिला होता, आज त्यांनी फक्त 700चा दिला. आणि म्हणून आज त्यांनी फक्त 700चा दिला. म्हणून मी कलेक्टर आयुक्तांना सांगितलं की हे ठाणे महापालिकाचे अधिकारी बनवाबनवी करीत आहेत. आणि मी जे 7,000 पैकी 4,000 सांगतोय तर 7,000 हे जुन्याच्या नावाने करेक्शनचे आहे, पण 4,000 जसं मुंबईत 87,000 जुने दुरुस्त करून देण्यात आले. पण दुरुस्त करून देण्यात आले पण जे जुने जे सर्टिफिकेट होते त्या सगळ्यांचं वय 30, 40, 50, 60 ते सर्टिफिकेट परत नाही घेण्यात आले. म्हणजे समजा किरीट आहे त्यावेळेला आता नाव किरण आहे, तर 42 वर्षानंतर किरीट किरण म्हणून केलं, पण किरण म्हणून नवीन आयडेंटिटी तयार केली, किरीटची पुतली नाही. म्हणजे त्यात जे 7,000 एडिशनल आयडेंटिटी क्रिएट झाल्या त्यातनं 4,000चा आयडेंटिटी व्यक्तीच अस्तित्वात नाही. जसं मुंबईत 87,000 बेकायदेशीर दिल्या दुरुस्तीचा. 19,800 तर कागद के माणूस पण नाही सापडत ते कुणाला दिले. ठाणे महापालिकेचे जे आरोग्य विभागाचे अधिकारी होते ते गेल्या बैठकीने आजच्या बैठकीत त्यांच्या उत्तरात भयंकर तफावत होता. आणि म्हणून मी आयुक्तांना विनंती केली आहे की यांच्यावर विश्वास ज्यांनी घोळ केलाय ते चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच आयुक्तांनी आम्हाला अस्वस्थ केलं. आवश्यकता पडली आम्ही इथे स्पेशल टीम बनवून त्याची वेगळं तपास करतो. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आनंद आश्रमातील जनता दरबारच्या धर्तीवरती शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आनंद जनसंवादमधून शिवसेना आता थेट जनतेच्या दारी पोहोचत आहे. नागरिकांच्या समस्यांवरती थेट संवादातून तोडगा काढण्याच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या पहिल्याच आनंद जनसंवाद उपक्रमाला महात्मा फुले नगर शिवसेना शाखेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. या बैठकीत परिसरातील पाणी टंचाई, जलकुंभ, पार्किंग, वाहतूक कोंडीसह विविध प्रश्न नागरिकांनी मांडलेत. महात्मा फुले नगरासाठी स्वतंत्र जलकुंभ उभारण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी दिली. तर पुढील आठवड्यामध्ये पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केल्याने महात्मा फुले नगरवासियांचा पाणी प्रश्न आता मार्गी लागणार आहे. महात्मा फुले नगर येथील शिवसेना शाखेमध्ये आनंद जनसंवाद उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेपर्यंत पोहोचा या दिलेल्या निर्देशानुसार आता हा उपक्रम प्रत्येक शाखेत आणि थेट नागरिकांच्या दारी राबवण्यात येत असल्याचं अशोक वैती यांनी सांगितलंय. शुक्रवारच्या या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालांडे, नगरसेविका शीतल ढमाले, नगरसेवक राकेश शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठ्याची समस्या, वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची गैरसोय तसेच इतर नागरी प्रश्न थेट मांडलेत. तब्बल 100हून अधिक निवेदनं या जनसंवादामध्ये प्राप्त झाली आहेत.
परिसरातील पार्किंगचा प्रश्न सुसंवादातून आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावला जाईल असा विश्वास अशोक वैती यांनी व्यक्त केला आहे. तसेच ज्या ज्या शाखांकडून निमंत्रण येईल त्या प्रत्येक शाखेमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकवल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आनंद जनसंवाद हा जनतेच्या पर्यंत जावा अशा प्रकारची सूचना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे आम्हाला. आणि धर्मवीर आनंददिघे साहेबांनी हा जो दरबार होता धर्मवीर आनंददिघे साहेबांच्या दरबारामध्ये रोज चालू असते. तीच भावना पुढे नेऊन आम्ही काम करतो आहे. जसं सांगितलं की या ठिकाणी आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज उपक्रम सुरू केला. पहिलाच उपक्रम आहे. शाखेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शाखेमध्ये कॉल केला जाईल त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आज ह्या ठिकाणी दशरथ पालांडे आणि त्यांची सर्व टीमनी आज ह्या ठिकाणी आम्हाला बोलवलं गेलं. आणि आजच्या ह्या उपक्रमामध्ये राकेश शिंदे आणि आमच्या शीतलताई धमाले हे देखील उपस्थित आहेत. बऱ्याचशा तक्रारी इथे तशा तक्रारी मला वाटत नाही काय आहेत. बरीचशी कामं अनिल भोर असतील किंवा बाकीचे मंडळी आहेत, चिंदरकर आहेत, कनसे आहेत किंवा मग शेलार आहेत आणि खास करून राकेश शिंदे आणि धमाले ताई आहेत की चांगल्या प्रकारचं काम केलं. तशा प्रकारच्या तक्रारी फक्त एक पाण्याचा प्रश्न आहे. या संदर्भात जी पाण्याची टाकी संदर्भात देखील बजेट उपलब्ध झालेलं आहे. त्याचं काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल आणि मला वाटतं जे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिंदे साहेबांनी त्यांना फंड दिला आहे. तसा पाठपुरावा देखील दोन्ही नगरसेवक आज करतायत. त्या ठिकाणी काही अधिकाऱ्याचं सोमवार किंवा मंगळवारी आमची बैठक होणार आहे पाण्या प्रश्नाच्या संदर्भात. काही पार्किंग संदर्भात आहे. पार्किंग संदर्भात देखील काम चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी पहिला सूचना करणे नागरिकांना की ह्या ठिकाणी अशा ठिकाणी पार्किंग करू नये जेणेकरून नागरिकांना किंवा इतर लोकांना त्रास होईल. जर ही सूचना ऐकली नाही तर ऑनलाईन पद्धतीने त्यांचा फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा जो काही रितसर कारवाई आहे ते ट्रॅफिक कंट्रोल असेल तर महापालिका हे करणार आहे. तर सर्वांना देखील तुमच्या माध्यमातून देखील विनंती आहे की आपण जी काय पार्किंग कराल ती लोकांना कुठेही अडचण निर्माण हो ह्या दृष्टीने पार्किंग करावी. बाकी काही सूचना जसं खापटे साहेबांनी सांगितलं तर मला तर वाटतं सर्व टीम शिवसेनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करत आहेत. राकेश शिंदे असतील किंवा धमालेताई त्यांनी देखील शाखेमध्ये आठवड्यातून एकदा बसण्याचं मान्य केलेलं आहे. आणि ह्या छोट्या छोट्या तक्रारी आहेत ह्या जसं पहिला पण बसायचे पण एकदम सक्षमतेने अजूनही चांगल्या प्रकारे कराव्यात. जसं टेंबी नाक्यावर आपण जे काही प्रश्न येतात त्यांच्या आज देखील आम्ही त्यांच्याकडे काही त्यांच्या विभागातले प्रश्न असेल तर त्यांच्यापर्यंत पाठवतो आणि ती कामं लोकांची होत आहेत. एक आनंद आहे चांगला की बिरजे वहिनी देखील आज आपण ह्या कार्यक्रमात आमच्या प्रमुख आहेत उपनेते आहेत शिवसेनेच्या ते देखील चांगल्या प्रकारे काम करतात. दिघे साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा देखील आम्हाला फार अनुभव आम्हाला ह्या काम करताना मिळतो आहे. नक्की भविष्यामध्ये अजूनही चांगल्या प्रकारे लोकांच्या सुखसुविधा असतील त्यामध्ये आम्ही नक्की काम करू. दोन्ही नगरसेवक ह्या विभागासाठी इतरही काय नगरसेवक ते तत्परतेने काम करतील. धर्मवीर आनंददिघे साहेब यांच्या आनंद आश्रमामध्ये ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकायला या संपूर्ण ठाण्यातून नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोक येत असत आणि त्याच धर्तीवरती आपले शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेने आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा जनसंवाद हा कार्यक्रम सुरू केला. जवळजवळ 125 या ठिकाणी आमचे जनता दरबार झाले. परंतु नागरिकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये जी मागणी आहे त्यामुळे आता तो आनंद आश्रमातला जो जनसंवाद किंवा जनता दरबार आहे हा नागरिकांच्या दरवाज्यात आपण घ्यावा ही संकल्पना असल्यामुळे आज या ठिकाणी आज महात्मा फुले नगर ही जी शाखा आहे त्या ठिकाणी हा पहिला कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे माजी नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक धमाले साहेब असतील किंवा आमचे इथले स्थानिक नगरसेवक राकेश शिंदे आहेत या आमच्या धमाले ताई आहेत शीतल धमाले आणि या सर्व या जनसंवाद कार्यक्रमाला आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय अनिताई बिर्जे आहेत, माजी महापौर अशोक वैती, मी स्वतः राजेंद्र झापटे, आमची गोलब आणि आमची सर्व या ठिकाणी या आनंद आश्रमाच्या त्या ठिकाणी आम्ही जो जनसंवाद कार्यक्रम होतो त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत. आणि चांगला उपक्रम घेतलेला आहे हा. उपमुख्यमंत्री जी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोकजी वैती, अनिता बिर्जे यांच्या टीम बरोबर हे आमच्या वाडातून
जे कंप्लेंट्स असतात, जे आनंद आश्रममध्ये जाऊन देतात, त्याचे मोठ्या प्रमाणे जे कंप्लेंट्स असतात ते तिथपर्यंत गेल्यानंतर जे आमच्यापर्यंत आले तर आम्ही जेवढा प्रयत्न करतो सॉल्व्ह करायचा. ते हा जो उपक्रम आहे हा तो खूपच चांगला उपक्रम घेतलेला आहे की जेणेकरून आम्हाला पण नागरिकांशी संवाद साधता येतो. ठाण्यात प्रथमच एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशोक वैद्य माजी महापौर आणि त्यांची संपूर्ण टीम या महात्मा फुले शाखेमध्ये जनसंवाद कार्यक्रमासाठी आलेले आहे आणि नागरिकांनी त्यांच्या आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. आम्हाला आनंद होत आहे. काही नागरिकांच्या तक्रारी जागेवर सोडवल्या जात आहेत. काही ज्या मोठ्या तक्रारी असतील त्या त्यांच्या लेवलला, वरच्या लेवलला लिगलीमध्ये सोडवतील. मी अपेक्षा करतो की हा कार्यक्रम नागरिकांसाठी फार चांगल्या पद्धतीने राबवला जात आहे. असं प्रत्येक शाखेमध्ये राबवावा अशी त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो. काही नाही कसं म्हणजे मला तर खूप शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात शिंदे साहेबांच्या ह्याच्याखाली हा राबवला जातो. हे तर खूप चांगली गोष्ट आहे की माझं म्हणणं पालांडे साहेबांसारखंच माझंही म्हणणं आहे की प्रत्येक शाखेमध्ये हा जनसंवाद आपला हे चालू केला पाहिजे की त्याच्यामुळे जनता आणि जे लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये काही अंतरच उरत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे हे प्रॉब्लेम्स आहेत ते थेट आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त आम्हाला जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल तेवढे ते करतोच आहे. पण जेवढे राहतील तेवढे आम्ही जास्तीत जास्त करण्याचा म्हणजे पाठपुरावा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. दहागावच्या हद्दीतील एका अनोळखी इसमाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या कुजलेल्या अवस्थेमध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांना आढळून आला होता. त्याप्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध वाशीत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्येचे गांभीर्य बघून ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी गुन्ह्याची घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासकामी वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करून लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले आहे. पोलीस निरीक्षक संदीप गीते, स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, रोहन शेलार, भाऊसाहेब गायकवाड यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि लगतच्या जिल्ह्यातील मनुष्य मिसिंग व अपहरणाच्या गुन्ह्याची माहिती गोळा करणे करिता रवाना केली. तपासादरम्यान साकीनाका पोलीस ठाणे येथील मिसिंग इसम शमशाद अली वारिश वय वर्ष 35 वर्ष काजूपडा यांच्या चप्पल, अंगावरील कपडेवरून हा मृतदेह त्यांचाच असल्याची खात्री पटली. मय्यत इसमाच्या मेहुण्यांकडे याबाबत माहिती गोळा करत असताना पोलिसांना माहिती मिळाली मय्यत शमशाद याने सय्यद हसन बादशाह याला उसने पैसे दिले होते. या व्यवहारातील पैसे घेण्यासाठी एकदा तो शमशाद बरोबर मुंब्रा येथे सय्यदकडे गेला होता. त्या एका माहितीवरून पोलिसांनी तांत्रिक तपास करून इतर माहिती घेऊन सय्यद मेहबूब बादशाह वय वर्ष 38 राहणार मुंब्रा याला आणि समीर अब्दुल करीम कल्याणकर वय वर्ष 43 राहणार माहीम या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की मय्यत याने आरोपीला 3 लाख रुपये उसने दिले होते. पण हे पैसे आरोपी देत नसल्याने मय्यत आरोपीकडे पैशाचा तगादा लावत होता. वारंवार पैसे मागत असल्यामुळे आरोपीला त्याचा राग आला आणि त्याने आरोपी समीर कल्याणकर याच्या मदतीने मय्यतास दहागाव वाशिंद येथे फूस लावून बोलावले आणि त्याचे हातपाय बांधून धारदार हत्याराने त्याचा खून केला आहे. 27 तारखेला वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दहागाव त्या गावाच्या एका शेतामध्ये एक मोकळं मैदान होतं. त्या मैदानामध्ये एक अनोळखी इसमाची डेड बॉडी मिळाली होती. त्या बॉडीचं जवळून निरीक्षण केलं असतं त्याच्यावर बरेचसे धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत होते. त्याचबरोबर त्याचे डोळे, त्याचे हात आणि त्याचे पाय कापडासारख्या वस्तूने बांधून ठेवलेले होते. एकंदरीत तपासामध्ये ती बॉडी आयडेंटिफाय करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता. सर्व जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचं वर्णन, त्याचं फोटोग्राफ हे दिले असता साकीनाका पोलीस स्टेशनमधून आम्हाला ही माहिती मिळाली की तिथं या व्यक्तीशी मिळता जुळता एक व्यक्ती मिसिंग होता आणि त्याची मिसिंग जी आहे त्याच्या पत्नीने दाखल केली होती. त्या पत्नीला त्याचे कपडे आणि चप्पल दाखवले असता तिने ओळखले आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीची ओळख पडली. त्या व्यक्तीचं नाव होतं शमशाद अली वारिश अली, वय 35 वर्ष, काजूपाडा कुर्ल्याचा राहणार होता. त्या व्यक्तीकडे त्याच्या पत्नीकडून माहिती घेतली असता असं कळालं की त्याचे पैशाचे देवाणघेवाण काही लोकांशी होते आणि तांत्रिक आणि इतर माहितीच्या आधारे 2 सस्पेक्ट्सला आम्ही ताब्यात घेतले. ते 2 सस्पेक्ट्स होते सय्यद हसन सय्यद मेहबूब बादशाह 38 वर्षाचा मुंब्रा या ठिकाणचा आणि दुसरा आरोपित होता समीर अब्दुल करीम कल्याणकर माहीमचा राहणारा. या दोघांना जेव्हा इंट्रोगेट केलं तेव्हा त्यांनी सदरचा खून केल्याबाबतचं त्यांनी कन्फेस केलं. त्याच्यामध्ये हकीकत ही होती की या व्यक्तीने, जो मयत व्यक्ती आहे, त्यांनी जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना जे बादशाह आहे त्या व्यक्तीला उधार दिले होते आणि त्या पैशाचा तो तकादा सारखा लावत होता.
ते पैसे देण्याची क्षमता त्याच्यात नसल्याने त्याचा काटा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांनी जो मेन आरोपी आहे बादशाह त्यांनी समीर कल्याणकर याला त्याच्यामध्ये सामील करून घेतलं आणि घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी या दहागावच्या ठिकाणी त्याला बोलून त्याला तिथं त्याचं मर्डर केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज जो होता तो आयडेंटिफाय करणं, कारण हा व्यक्ती तिथं राहणारा नव्हता, कोणी त्याला ओळखणार नव्हता. परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की एलसीबीची टीम आणि वाशिम पोलीस स्टेशनच्या टीमनी त्याला केवळ आयडेंटिफाय केलेलं नाही, परंतु 24 तासाच्या आत हा गुन्हा आणि त्याचे आरोपी याचं निष्पन्न केलं. सिटीझन फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे रहिवासी नगर नियोजन तज्ज्ञ आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांचं संयुक्त व्यासपीठ यांच्या वतीने ठाणे इंटिग्रेटेड रिंग मेट्रोबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. एका पत्रकार परिषदेअंतर्गत या तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. या प्रकल्पामध्ये 29 किलोमीटर एकूण रिंग कॉरिडॉर असून दररोज 6.5 लाखहून अधिक प्रवासी प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मात्र या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल करून निसर्गाची हानी केली जाते. तसेच भूमिगत देखील अनेक बदल जे आहेत ते केले जातात. त्यामुळे आगामी काळामध्ये निश्चितच नैसर्गिक आपत्तीला आमंत्रण दिल्यासारखं होणार आहे असा अंदाज या ठिकाणी सुजाण नागरिकांनी व्यक्त केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना हे प्रकल्प थांबवण्याची बाबतची विनंती देखील या सुजाण नागरिकांनी विविध सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांना हे प्रकल्प थांबवण्याची विनंती केलेली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेअंतर्गत उपस्थित तज्ज्ञ सुजाण नागरिकांनी या प्रकल्पातील ज्या त्रुटी आहेत त्या समोर मांडल्या. त्यामध्ये अंदाजित मागणीनुसार चुकीचा वाहतूक पर्याय, रिंग मेट्रोसाठी पुरावे नाहीत, मेट्रो लाईन शासन मूल्यमापन होण्यापूर्वीच घाई केली जाते आणि रेल्वे स्थानकाजवळ गंभीर समस्या आहेत त्या अद्याप सोडवण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही आहे. असं असताना जाणून बुजून रिंग मेट्रोचा घाट हे प्रशासन घालत आहे. भूमिगत बोगदा खोदण्याची जोखीम या प्रकल्पाअंतर्गत घेतली जाणार आहे. त्यामुळे संभाव्य धोके जे आहेत ते निर्माण होत आहेत. खाडी खारफुटीच्या परिसंस्थेला देखील या प्रकल्पामुळे धोका निर्माण होणार आहे. या सर्व गंभीर गोष्टी लक्षात घेता सिटीझन फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे यांच्या वतीने या प्रकल्पाला स्थगित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच मेट्रो लाईनच्या कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा करा, ठाण्यासाठी नव्याने वाहतूक अभ्यास करा, नागरिकांच्या सहभागाने स्वतंत्र वृक्षांचे सर्वेक्षण करा, अशा मागण्या ज्या आहेत ते या नागरिकांनी आता सिटीझन फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे यांच्या वतीने करण्यात आलेले आहेत. 1000 रुपयाचा, मग 2000 रुपयाचा, मग 5000 रुपयाचा, मग काही जण 50,000 रुपयाचा प्रश्न नाही मग ते गळतात. इथे तसंच केलं आहे. सगळ्यात सोपा जे स्टेशन आहे ना, सोपा मार्ग आहे, त्याचं टेंडर काढले आणि ठाणे स्टेशन सगळ्यात अवघड आहे. त्याच्याबद्दल एक शब्द कोणी बोलत नाही आहे. म्हणजे सगळ्यात अवघड आहे ते आधी करायचं आणि मग असं म्हणतील की एवढा आम्ही 2-3 हजार कोटी रुपये खर्च केले, आता जर आमच्या विरुद्ध लोक आले तर तुम्ही पैसे वाया घालवताय. अरे आमचे पैसे तुम्ही आधी का वाया घालवले हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. आधी आम्हाला ठाणे शहराच्या स्टेशनचे नकाशे दाखवा, त्याचे सगळ्या अडचणी दूर करा, त्याची माहिती द्या. चेंदणीतल्या कोळीवाड्यातल्या किती लोकांना काय बाधा होणार आहे, त्यांना किती त्रास होणार आहे ते सांगा. सिडकोच्या बस स्टॉपवरनं पण येता येणार नाही आहे स्टेशनला. इतके प्रश्न तुम्ही एका स्टेशनला, बाकीचं तर मी सोडूनच देते. मी फक्त चॅलेंज घेते की एका स्टेशनचा प्रश्न त्यांनी सोडून दाखवावा. मग मी 100% पाठिंबा द्यायला तयार आहे. एक ठाणे अंडरग्राऊंड स्टेशन आणि मेट्रोचा अंडरग्राऊंड मार्ग, हे 2 वर उपाय जर इंजिनियर्स आणि सगळ्यांनी मिळून मला सांगितले, तुम्हाला सांगितले, तर आपण त्यांना पाठिंबा द्यावा. नाहीतर हा प्रकल्प कृपया थांबवा. आमचे 12,000 कोटी रुपये आणि आमचे मनस्ताप आणि आमचं शारीरिक त्रास हा कृपया वाढवू नका. आम्ही ठाणेकर शांतपणे जगू शकतो, जगायला पाहिजे. ठाणे स्टेशन सुधारा, बसेस वाढवा, पादचारी मार्ग वाढवा, सोपे मार्ग शोधा आणि आहेत त्याच्यासाठी मी काय, माझ्यासारखे अनेक लोक मदत करतील. परदेशी लोक येऊन सांगतील मदत करतो आम्ही तुम्हाला, पण हे करू नका. आधी आम्हाला ह्या धोक्यांवरचं उत्तर तुम्ही द्या. तुम्ही माझ्याकडे उत्तर मागू नाही शकत. मी तज्ज्ञ नव्हे, मी फक्त लिमिटेडच अभ्यास करू शकतो. मी हेमा रमणी आहे आणि मी एक ॲडव्होकेट आहे अँड आय एम अ रेझिडेंट ऑफ ठाणे. फक्त आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत मेट्रो 4ची लाईन कम्प्लिटली कमिशन होत नाही आहे तोपर्यंत हा TIRM बंद करायलाच पाहिजे.
कारण याचा बेसलाईन स्टडी झालेलंच नाहीये. अँड आता काय चाललंय की दे आर टेकिंग वन पार्ट ऑफ ठाणे, म्हणजे तो नॉर्दर्न पार्ट घेतलाय आणि सदर्न पार्ट जो सगळ्यात खूप जास्त कठीण आहे अंडरग्राऊंड करायचं, ते त्यांनी करत नाहीये. सेकंडली बेसलाईन असं आहे की ती 30,000 ते 50,000 जर तुमची रायडरशिप असेल तर तुम्ही हा मेट्रो प्रोजेक्ट सुरू करू शकता. पण यांचं 2050लाच 28,000 आहे. 2050ला 28,000ची रायडरशिप आहे. मग कशासाठी आणि कोणासाठी? आणि जो मेट्रो 4 आहे त्याच्यासाठी तुम्ही हा प्लीज 12,200 crores जो तुमचं बजेट आहे ते तुम्ही ऑल्टरनेट, यानी की व्यवस्थित तुम्ही आम्हाला पेडेस्ट्रियन स्ट्रीट्स द्या आणि तुम्ही प्लीज आम्हाला बसेस द्या लास्ट माईल आणि फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी. ही आमची मागणी आहे आणि हा काम तुम्ही प्लीज थांबवा आत्ताचं आता. थँक्यू. आणि झाडं तर अजिबात कापायचं नाहीये, कारण द फर्स्ट casualty that is happening is cutting of trees and we are completely opposing cutting of trees in this. Thank you so much. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.